बायकोनं 5 दिवस काही फोन उचलला नाही, थेट मर्डर. बायकोनं 5 दिवस काही फोन उचलला नाही, थेट मर्डर. अरे हाय तरी काय आणि चाललंय तरी काय. मोबाईल माणसाचं काम सोपं जरी करत असला तरी हाच मोबाईल अनेकांना धंद्यालाही लावतोय. एवढंच नाही तर हाच फोन अनेकांचा जीव जाण्याचं कारणही ठरतोय. आपण अनेकदा बघतो, मोबाईल न दिल्यानं खून, गेम खेळू न दिल्यानं खून, सेल्फी काढताना दरीत कोसळला, मोबाईलवर बोलताना अपघात, असे अनेक प्रकार घडत असताना मोबाईल फोनशी संबंधित एक अशी बातमी आता समोर आली आहे जी महाराष्ट्राला हादरवून सोडेल. कारण धुळ्यात हाच मोबाईल एका खुनाला कारणीभूत ठरलाय. कारण काय तर बायकोनं नवऱ्याला 5 दिवस फोन केला नाही आणि नवऱ्याचा फोन घेतला नाही म्हणून नवऱ्यानं बायकोचा थेट मर्डर केला. ऐकून अंगावर काटा आला ना. काय आहे हे धुळ्यातलं प्रकरण, नेमकं काय घडलंय ऐकूयात. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. नवरा बायकोतला न होणारा कॉल कसा मर्डरला कारणीभूत ठरलाय हेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन एका पतीनं आपल्याच पत्नीची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ बेड्या ठोकल्यात. मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचं नाव ललिता सुनील पावरा असं आहे. आरोपी पती सुनील सायमल पावरा हा मागील 4 ते 5 दिवसांपासून चोपडा येथे कामासाठी गेला होता. सुनील कामावर असताना पत्नी ललिता हिनं त्याच्याशी फोनवर संपर्क साधला नाही किंवा कोणताही संवाद त्यांच्यात झाला नाही. कामावरून परतल्यानंतर सुनीलनं याच कारणावरून ललिता यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या सुनीलनं रागाच्या भरात घरासमोर पडलेला एक मोठा दगड उचलला आणि ललिता यांच्या डोक्यात घातला. दगडानं वारंवार केलेल्या मारहाणीत ललिता या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं ललिता यांना तातडीनं शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र दुखापत इतकी गंभीर होती की उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. या हत्येच्या घटनेची माहिती मिळताच सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती सुनील पावरा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटकही झाली आहे. खैरखुटी येथील घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. पतीनं पत्नीच्या डोक्यावर दगडानं वार करून तिची हत्या केली आहे. प्राथमिक तपासात फोन न केल्याच्या कारणावरून वाद झाल्याचं समोर आलं. आरोपीला आम्ही ताब्यात घेतलंय. पुढील तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. काल दिनांक 19/4/2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास खैरखुटी या गावामध्ये इसम नामे सुनील सायमल पावरा याने तो 3-4 दिवस बाहेरगावी कामानिमित्त गेला असताना त्याची पत्नी ललिता सुनील पावरा हिने त्याच्याशी फोनवरून बोलणी केली नाही. या कारणास्तव गावी आल्यानंतर तिच्याशी वाद घातला आणि नंतर रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारले. सदर घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि आरोपीला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 118/26 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास PSI मनोज कचरे हे करीत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर, SDPO विश्वजित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कचरे, पोलीस हवालदार राजू ढिसले, अनिल चौधरी, जाकीर शेख, संतोष पाटील, संदीप ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, संदीप बांगर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केली आहे. या घटनेमुळे खैरखुटी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. केवळ संशयापोटी किंवा क्षुल्लक कारणावरून एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्यानं संताप व्यक्त होतोय. पाहत रहा
LS मराठी.